अत्याचारी कीर्तनकाराला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ असं या आरोपीचं नाव आहे। मागच्या 5 वर्षापासून एका 17 वर्षीय मुलीवर त्याच्याकडून लैंगिक अत्याचार सुरू होता। शिवाय या मुलीला बेदम मारहाण करत गरम पक्कडीने चटके सुद्धा दिले गेले होते। पारनेर तालुक्यातील ढवळपुरी इथला हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अहिल्यानगरमधली ही बातमी आपण बघतोय आणि या अत्याचारी कीर्तनकाराला आता कोठडी सुद्धा सुनावली गेली आहे। ही घटना आहे 10 मार्चची। त्या दिवशी या अल्पवयीन मुलीला संबंधित जे व्यक्ती आहे यशवंत थोरात यांनी आपल्या घरी संध्याकाळी बोलवलं, त्यांना दमदाटी केली त्या मुलीला आणि मारहाण केली आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार पण केले। जेव्हा त्या मुलीनं आपल्या घरच्या लोकांच्याकडे याबद्दल खुलासा केला, त्यानंतर मग या व्यक्तीवरती गुन्हा नोंद झालेला आहे आणि यशवंत थोरात याला अटक केलेली असून त्याला 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। प्रतिनिधी गिरीश रासकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आणखी तपशील घेऊयात। गिरीश, या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी आणखी नेमकी काय माहिती दिलेली आहे आणि या मुलीकडून किंवा तिच्या नातेवाईकांकडून या सगळ्या संदर्भात आता काय नेमकी मागणी केली जाते शिक्षेबाबत? नक्कीच ते अध्यात्मान संस्काराचे धडे देणाऱ्या वारकरी संप्रदायापासून अत्यंत धक्कादायक घटना जी आहे ती पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे घडलेली होती। एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील 5 वर्षांपासून कीर्तनकार यशवंत थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज हे अत्याचार करत होते। वेगवेगळ्या धाक दाखवून जे आहे ते वेळोवेळी अत्याचार करत होते। मागील 5 वर्षापासून हा सगळा जो अत्याचाराचा खेळ आहे तो सुरू झालेला होता। परंतु 10 मार्च रोजी जे आहे या अत्याचाराचा शिगेला पोहोचलेला होता। त्यानंतर त्याने या आपल्या कुटुंबियांना सगळी घटना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीसाठी आणि कुटुंबियांनी जी घटना आहे त्यानंतर डायरेक्ट पारनेर पोलीस स्टेशनला जे आहे त्याबाबत फिर्याद दिली। त्यानंतर 15 तारखेला जे आहे जे महाराज आहे कीर्तनकार यशवंत थोरात याला पोलिसांनी तत्काळ अटक केलेली। पहाटे 4 वाजता त्या राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आलेली होती। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये आता न्यायालयाने त्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलीस अधिक माहिती अजून जाणून घेत आहे, अधिक तपास सुरू आहे। कधीपासून हा सगळा जो अत्याचार आहे तो सुरू होता, मुलीकडून देखील अधिक माहिती जी आहे ती जाणून घेतली। जी वारकरी शिक्षण संस्था होती त्यांची दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था, त्या शिक्षण संस्थेची देखील अधिक माहिती जी आहे ती देखील आता सुरू झालेली आहे। अगदी गिरीश, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।